कालांतराने तुम्ही आम्ही पाहतो पेत्राला जर सासू आहे तर त्याचा विवाह झालेला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला कळतो। पण पेत्र आपल्या बुद्धीवर, आपल्या शक्तीवर, आपल्या सामर्थ्यावर अवलंबून राहिला नाही। त्याला माहित होतं की ज्या प्रभूने मला सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे आणि ज्या प्रभूच्या सहभागीतेत मी आज जीवन जगत आहे त्या प्रभूवर माझं जीवन अवलंबून आहे। आणि ज्यावेळेस पेत्राची सासू बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आजारी पडली, एवढी आजारी पडली, बायबल सांगते ती अंथरुणामध्ये खिळून गेली। अंथरुणातून तिला उठता येईना, तिला बसता येईना, तिला स्वयंपाक करता येईना, तिला काही काम धंदा देखील करता येईना, जवळपास मरावयास टिकली। आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे की ही बातमी पेत्राला कळाली। त्या काळामध्ये पेत्र प्रभूकडे विनंती करतो की प्रभूजी माझ्या सासूबाईच्या घरी आपल्याला प्रार्थनेसाठी जायचं आहे। तर प्रभूने काही कारण सांगितलं नाही त्या ठिकाणी। हालेलुया। आजकाल कारण सांगितले जातात। प्रभू कारण सांगत नव्हता भक्तीच्या वेळेला, प्रार्थनेच्या वेळेला। आज आपण मंडळीचे लोक कारण सांगतो, पण पास्टर तरी कारण सांगताना दिसला का तुम्हाला? भक्तीला येण्यास ऊन असू द्या, पाऊस असू द्या, हिवाळा असू द्या, थंडी गाठ असू द्या, पण मंडळीचे लोक काय सांगतात? काम आहे, पाऊस आहे, असं झालंय, तसं झालंय, अमकं झालंय, तमकं झालंय, फलाना झालंय, आज येता येणार नाही, आज बंद। कधी देवाच्या सेवकाने असं म्हटलं आहे की पाऊस येतो आज प्रार्थनेला येणार नाही, आज चर्च मला घेता येणार नाही, आज देवाचा उपासना तुम्ही घ्या? का बरं? हे आम्हाला शिकण्याची गरज आहे। याला म्हणतात सहभागितेमध्ये येणं, सहभागितेमध्ये चालणं, सहभागितेत उभा राहणं। मग देवाचा सेवक कधीच कारण सांगत नाही देवाला की देवा मी आज भक्तीला जाऊ शकत नाही। आजारी पडलेलं शरीर असेल तरी एखादी गोळी खावा लागते आणि भक्तीला यावं लागतं, प्रार्थनेला जावं लागतं, कारण त्या लोकांना तिथं गरज असते। जरी अशक्त शरीर आहे, आत्मा उत्सुक आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर परमेश्वराचा आत्मा आजारी पडलेल्या सेवकाच्या द्वारे देखील त्या ठिकाणी वचन बोलतो, स्तुती स्तवन करून घेतो आणि त्या लोकांना आरोग्य देतो, त्या लोकांना बरं होतं, त्या लोकांचे अश्रू पुसवतो, त्या लोकांना त्या संकटातून किंवा भूतबाधेतून त्या लोकांना, त्या स्त्रियांना, त्या पुरुषांना बाहेर